वेलकम टू प्रशासन अकॅडमी. आपण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावर काय करत होतो, चर्चा करत होतो. परीक्षाभिमुख पद्धतीने आपण ही स्पेशल सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण मागील लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनाची वैशिष्ट्ये पाहत असताना परीक्षाभिमुख पद्धतीने चर्चा केली होती. त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्यावर चर्चा केली होती ती म्हणजे सार्वभौम घटना समितीद्वारे भारतीय राज्यघटनेची निर्मिती. सर्वात मोठी जगामध्ये लिखित आणि धर्मनिरपेक्ष घटना आणि त्यामध्ये सगळ्या भागाबद्दल परिशिष्टाबद्दल आपण सविस्तर चर्चा केली होती. आणि भारतीय राज्यघटना ही अनुकरणप्रिय आहे का, तर अनुकरणप्रिय आहे. म्हणजे विविध स्रोतचं अनुकरण केलेलं आहे का, तर केलेलं आहे. पुढच्या वैशिष्ट्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. जे पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते पाहत असताना लवचिकता आणि ताठरता या दोन्हींचं एकत्रीकरण आहे. म्हणजे ताठरता आणि लवचिकता ही कशावरून ठरते, तर घटना म्हणजे जी दुरुस्ती करायची आहे त्या दुरुस्ती करण्याच्या पद्धतीवरून ठरते. यामध्ये बघत असताना विचार केला तर ताठरता आणि लवचिकता या दोन्हींचं एकत्रितकरण आहे. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, अंशतः परिवर्तनीय आहे आणि अंशतः अपरिवर्तनीय आहे. भारताची राज्यघटना काय आहे, अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय आहे. मग आता ब्रिटनमध्ये जर विचार केला तर ब्रिटनमध्ये अलिखित स्वरूपाची घटना आहे. तिथे जर बदल करायचे असेल तर ते सहजासहजी बदल होतात. तितकी परिवर्तनीय आपली आहे का, नाही. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये 7 कलम आहेत. कारण की त्याला 4 महिन्यामध्ये लिहायला वेळ लागला, 4 महिन्यामध्ये लिहिली ती. तर त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तितकी अपरिवर्तनीय आपली घटना आहे का, तर नाही. म्हणून अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय. ताठरता आणि लवचिकता ही कशावरून ठरते, बदल करणे. म्हणजे जर बदल करायचा असेल तर साध्या बहुमताने बदल होऊ शकतो. म्हणजे घटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर काही बदल करायचे असतील तर ते साध्या बहुमताने बदल होऊ शकतो. त्याच्यावरून लवचिकता येते. म्हणजे आपल्या एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल, सीमा बदलायच्या असतील तर त्याच्यासाठी साध्या बहुमताने काय करता येऊ शकतं, बदल करता येऊ शकतो का, तर बदल करता येऊ शकतो. सभागृहामध्ये उपस्थित असलेले जी सदस्य आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे. त्या मतदान केलेल्या +1 यांनी जर ठराव पारित झाला की साध्या बहुमताने काय होतं, की बदल होतो. मग ती लवचिक आहे. मग काही गोष्टीमध्ये जर बदल करायचा असतं तर लवचिकता आहे. पण काही गोष्टीमध्ये जर काय करायचं असेल, बदल करायचा असेल घटनेमध्ये, तर त्याच्यासाठी विशेष बहुमत लागतं. विशेष बहुमत लागतं. म्हणजे मूलभूत हक्कामध्ये जर बदल करायचा असेल तर काय आहे, 2/3 सभागृहातले जे उपस्थित आहेत त्यापैकी 2/3 बहुमताने तो ठराव काय झाला पाहिजे, पारित झाला पाहिजे का, तर तो पारित झाला पाहिजे. असं विशेष बहुमत पाहिजे. ठीक आहे. आणि काही जर बदल करायचे असेल तर विशेष बहुमत +50% निम्म्या राज्यांचं काय आहे, साधे बहुमत लागतं. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची जी पद्धत आहे, उदाहरणार्थ केंद्र आणि राज्यांचे जे संबंध आहेत त्या संबंधाच्या बाबतीतल्या जर काही तरतुदी जर असतील तर त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमत प्लस एकूण जी राज्य आहेत त्याच्या म्हणजे 50% राज्यांनी साध्या बहुमताने ठराव पारित केला की त्याला काय म्हणता येतं आपण, जे की बदल करता येऊ शकतो. मग तिथं काय आहे, ताठरता येते. म्हणून परिवर्तनीयता लक्षात घेत असताना ताठरता आणि लवचिकता या दोन्हींचं एकत्रीकरण आपल्या घटनेमध्ये आहे का, तर आपल्या घटनेमध्ये आहे. म्हणजेच त्याला म्हणू की हे 368च्या बाहेरील घटना दुरुस्ती आणि याला जर म्हणायचं असेल तर 368च्या अंतर्गत. म्हणून घटना दुरुस्ती करत असताना आपल्याकडे सर्वसाधारण पद्धतीने साध्या बहुमताने प्रकार बघत असताना विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांचं काय आहे, 50% साधं बहुमत लागेल. आणि 368च्या अंतर्गत आणि 368च्या बाहेरील घटना. हे वैशिष्ट्य की अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय, त्यालाच म्हणायचे ताठरता आणि लवचिकता. हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य सांगता येईल का, तर हे आपल्या घटनेचं काय आहे, वैशिष्ट्य आहे का, तर वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते संसदीय सार्वभौम आणि न्यायिक सर्वोच्चता यांचं संतुलन आहे. काय आहे, संतुलन आहे. म्हणजे जी संसद आहे, संसदेने काय तयार करायचे, कायदे तयार करायचे. या कायद्यांची वैधता आहे, ही वैधता कुणी तपासायची आहे,
तर सुप्रीम कोर्टाने तपासायचे. कायदे तयार करायचे संसदेने. जर केलेला कायदा जर काय असेल घटनाबाह्य असेल तर तो रद्द कोण करू शकतं? सुप्रीम कोर्ट करू शकतं का? तर सुप्रीम कोर्ट करू शकतो. म्हणून काय आहे, संसद आणि सर्व जे काय आहे सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे का? तर हे सर्वोच्च आहे. अशा ठिकाणी काय, हे पण आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं का? तर हे वैशिष्ट्य सांगितलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या वैशिष्ट्याचा जर विचार जर करायचा की आपल्याकडे एकेरी न्याय व्यवस्था आहे, एकात्मिक आहे. आपल्याकडे एकात्मिक स्वरूपाची न्याय व्यवस्था, हे आपण अमेरिकेकडून घेतलं. लक्षात आलं? म्हणून काय आहे की आपल्याकडे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट, कनिष्ठ न्यायालय आणि दुय्यम न्यायालय. म्हणजे 124 ते 147 आर्टिकल मध्ये आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे, 214 ते 232 मध्ये हायकोर्ट आहे आणि दुय्यम न्यायालय 233 ते 237 मध्ये आहे. ही एक श्रृंखला आहे आपल्याकडे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय असेल? अंतिम असेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय असेल? अंतिम असेल. आणि हायकोर्टाचा निर्णय जर मान्य नसेल तर तुम्ही कुठे जाऊ शकता? सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता का? तर सुप्रीम कोर्टामध्ये. अशी एकात्मिक स्वरूपाची आपली, हिला श्रृंखला म्हणायचं आहे. ठीक आहे. ही आपली काय आहे? न्याय व्यवस्था आहे का? तर न्याय व्यवस्था हे पण भारतीय राज्यघटनेचं काय आहे? वैशिष्ट्य आहे का? तर हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. अशा पद्धतीने लक्षात आलं. त्यानंतरचं जे काय आहे ते मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे, 7व्या वैशिष्ट्य आहे. आता पाहत असताना काय आहे, मूलभूत हक्क हे भाग कितीमध्ये आहे? 3 मध्ये आहे. कलम कितीमध्ये आहे? कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे. 12 मध्ये व्याख्या आहे, 13 मध्ये व्याप्ती आहे आणि 14 ते 18 इथून आपल्याकडे काय येतंय? समानतेचा हक्क येतो का? तर तो समानतेचा हक्क येतो. दुसरा आहे तो 19 ते 22 जो आहे तो स्वातंत्र्याचा हक्क येतो. तिसरा आहे 23 ते 24 जो हक्क आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. 25 ते 28 आर्टिकल जो आहे तो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. 5वा जो हक्क आहे तो 29 ते 30 जो आहे तो सांस्कृतिक वारशाचा हक्क आहे, अल्पसंख्यात्मकाच्या बाबतीमध्ये पण आहे. आणि 6वा जो हक्क आहे तो घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे, घटनात्मक उपाययोजना. आणि कलम 32 मध्ये आहे त्याच्याबाबत. अशी 6 काय आहेत? वर्गीकरण आहेत. अशी 6 गट आहेत आपल्याकडे. कशाची? मूलभूत हक्काची. आणि त्या मूलभूत हक्कांना संरक्षण आहे. त्याचं उल्लंघन जर झालं तर आपण काय करू शकतो? सुप्रीम कोर्टामध्ये 32 नुसार, कलम 32 नुसार आणि 226 नुसार हायकोर्टामध्ये आपण काय करू शकतो? दाद मागू शकतो का? तर दाद मागू शकतो. म्हणजे हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे की मुख्य जर विचार केला तर हा एक वैशिष्ट्य आहे. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे आहेत ते भाग किती मध्ये आहे? तर मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये आहे. 36 ते 51 मध्ये आहे. 36 मध्ये व्याख्या आहे, 37 मध्ये व्याप्ती आहे. म्हणजे 36 मध्ये जी 12 मध्ये आहे स्टेटची डेफिनेशन तीच 36 मध्ये येते. आणि 37 मध्ये व्याप्ती आहे. काय की त्याला जरी ते काय नसतील, न्यायप्रविष्ट नसतील, परंतु ते मार्गदर्शक आहेत. कुणासाठी? तर जे जे सरकार येतील त्या सरकारसाठी काय असतील? ते मार्गदर्शक असतील. जसं मूलभूत हक्क काय आहे की ते न्यायप्रविष्ट आहेत. उल्लंघन जर झालं तर त्याचं काय करू शकतो आपण? न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. पण मार्गदर्शक तत्व जी आहेत ती काय आहेत? आपल्या घटनेमध्ये जे की आहेत कुणाच्या बाबतीमध्ये? राज्य संस्था आहे, म्हणजे जे सरकार आहे या सरकारसाठी मार्गदर्शक आहेत का? तर ते आहे. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश जो आहे तो मुख्य उद्देश कशाचा आहे? मार्गदर्शक तत्वांचा आहे का? तर मार्गदर्शक तत्वांचा आहे. अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्व हे पण भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं का? तर हे वैशिष्ट्य सांगितलं जातं. मूलभूत कर्तव्य.
आता हे जे मूलभूत कर्तव्य होते हे मूळ घटनेमध्ये होते का, तर मूळ घटनेमध्ये नव्हते. भाग 4A मध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 ला मूलभूत कर्तव्य आपल्याकडे काय करण्यात आले, सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार 8 मूलभूत कर्तव्य आली, रशिया 2 आली आणि एक जे आलं ते 86व्या घटना दुरुस्तीने आलं. असे एकूण 11 आपल्याकडे काय घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला का, तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. हे नागरिकांनी पाळायचे आहेत का, तर ते नागरिकांनी काय करायचं आहे, पाळायचे आहे मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे का, तर हे पण आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, आणीबाणीची जी तरतूद आहे, ठीक आहे, तर आपल्या घटनेमध्ये भाग 18 मध्ये आणीबाणीची तरतूद आहे आणि त्यामध्ये जर बघत असताना कलम 352, 356, 360 आणि 365 अशा पद्धतीने तरतूद आहे. मग ती राष्ट्रीय आणीबाणी आहे. राज्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती राजवट आहे. आर्थिक आणीबाणी आहे. आणि केंद्राचे जर पालन नाही केलं, केंद्राचे निर्देशन पाळण्यामध्ये जर अपयशी जर ठरलं, तर अशा वेळेस राज्यपाल सांगून 365 अंतर्गत काय करता येऊ शकते, इमर्जन्सी लागू करता येते का, तर लागू करता येऊ शकते. 20 आणि 21 हे काय होत नाहीयेत, कलम इमर्जन्सी मध्ये स्थगित होणार नाहीत. 20 जोपर्यंत कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही तो, आणि 21 जीविताचं रक्षण, हे इमर्जन्सीच्या बाबतीतली जी तरतूद आहे ती आपल्याकडे आहे. आणि केंद्र प्रभावी ठरेल, पूर्ण सत्ता कुणाकडे राहील, केंद्राकडे राहील का, तर केंद्राकडे राहील. राष्ट्रीय स्वरूपातली आणीबाणी लागलेली असेल त्याबाबत एखाद्या विशिष्ट भागासाठी केंद्र काय करू शकतं, इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतं का, तर करू शकतं. ठीक आहे, पूर्ण भूप्रदेश असेल किंवा पूर्ण भूप्रदेशामध्ये एखादा विशिष्ट भाग जरी असेल तिथे पण राष्ट्रीय आणीबाणी लागू होऊ शकते का, तर होऊ शकते. अशा पद्धतीने हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगता येतं का, तर हे वैशिष्ट्य सांगता येतं. एकेरी नागरिकत्व, आपल्याकडे जे नागरिकत्व आहे ते एकेरी नागरिकत्व आहे. साहजिकच हे आपण ब्रिटिशकडून घेतलं एकेरी नागरिकत्व. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. अमेरिकेची आपण एकात्मिक एकेरी न्याय व्यवस्था स्वीकारली आपण, कारण की ते एकेरी न्याय व्यवस्थामध्ये काय आहे, ती अलग आहे. अमेरिकेमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळापासून काय आहे, वेगळी आहे न्याय व्यवस्था, कुठली, अमेरिकेची. म्हणून आपण त्या प्रथा जी आहे ती स्वीकारली आपण. आपल्याकडे तशाच पद्धतीची ब्रिटनमध्ये ती वेगळी नाहीये, म्हणून आपण ब्रिटनकडून नागरिकत्व स्वीकारलं आणि न्याय व्यवस्थेच्या बाबतीतलं आहे ते आपण अमेरिकेकडून स्वीकारलं. एकेरी न्याय व्यवस्था मध्ये बघत असताना आपल्याकडे नागरिकत्वाचा जो मुद्दा येतो तो भाग 2 मध्ये येतो आणि तो कलम 5 ते 11 मध्ये येतो का, तर 11 मध्ये येतो. आणि नागरिकत्वाबद्दल आपल्याकडे 1955चा कायदा पारित केला का, तर 1955चा कायदा आपण पारित केलेला आहे. आपल्या देशाचं नागरिकत्व रहिवाशी म्हणून आहे. आपल्याकडे सुरुवातीला आदिवासाच्या आधारावर कलम 5 अंतर्गत नागरिकत्व दिलं. नंतर अडचणी आल्यानंतर आपण 55ला कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये त्या तरतुदी केलेल्या आहेत. का स्वइच्छेने जर आपल्या देशाचं नागरिकत्व आपण म्हणजे दुसऱ्या देशाचं जर स्वीकारलं तर आपल्या देशाचं नागरिकत्व काय होतं, बरखास्त होतं का, तर ते बरखास्त होतं. म्हणून नागरिकत्व आपल्याकडे आहे. ती विचार जर केला तर एकात्मिक अखंडतेच्या स्वरूपामध्ये आपण ते स्वीकारलेलं आहे का, तर आहे. आपण अमेरिकेसारखं स्वीकारलेलं नाहीये. ठीक आहे. प्रौढ मतदार पद्धती 61वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार 21 वरून वय 18 वर्ष करण्यात आलं का, तर मतदानाचं वय हे किती करण्यात आलं, 18 वर्ष केलं. म्हणजे एक व्यक्तीसाठी एक मत आहे का, तर एक व्यक्तीसाठी एक मत आहे. अशा सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आपल्याकडे आहे का, तर आहे. कुठल्याही स्वरूपाचा जात, धर्म, वंश, लिंग या पद्धतीने भेदभाव केला जाणार नाही का,
तर कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला जाणार नाही, अशा पद्धतीचं प्रौढ मतदार पद्धती हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं का, ते सांगितलं. धर्मनिरपेक्षता, आणि आपली धर्मनिरपेक्षता ही कशी आहे, सकारात्मक आहे. ब्रिटनची जी आहे ती नकारात्मक स्वरूपाची आहे. का नकारात्मक स्वरूपामध्ये, की विशिष्ट समुदायापासून येणारी किंवा एका विशिष्ट वर्गालाच तिथे काय होता येतं, प्रमुख होता येतं. पण आपल्याकडे विचार केला तर सकारात्मक काय आहे, की आपल्याकडे कुठलीही व्यक्ती काय होऊ शकते, देशाचं पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते. कुठलाही धर्म, वंश याच्यानुसार भेदभाव केला जाणार नाही पदाच्या बाबतीमध्ये. आणि राज्यघटना धर्मनिरपेक्ष पाहत असताना राज्यघटना कुठल्याही एका धर्माला काय करणार नाही, सपोर्ट करणार नाही किंवा कुठल्याही एका धर्माचा प्रसार करणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने धर्मनिरपेक्षता जो आपल्याकडे शब्द जो 42व्या घटनादुरुस्तीनुसार पुढे आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये पण ॲड झाला, तर धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे का, तर आहे. आणि आपण कशी आहोत, तर आपली सकारात्मक आहे का, तर आपली सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे. ठीक आहे. त्रिस्तर शासन व्यवस्था आपल्याकडे कशी त्रिस्तर शासन व्यवस्था आहे का, तर त्रिस्तर आहे. सुरुवातीला एक स्तर होता तो केंद्र स्तरावरचा, दुसरा जो स्तर होता तो राज्य स्तरावरचा, आणि तिसरा, ही दोन द्विस्तर होती. नंतर जो तिसरा जो स्तर आला आपल्याकडे तो स्थानिक बाबतीत झाला, स्थानिक प्रशासन. आणि हे स्थानिक प्रशासन जे आहे ते शहरी आणि ग्रामीण अशा पद्धतीचं. मग शहरी आणि ग्रामीण बघत असताना स्थानिक शासन बाबत बनले. ग्रामीणमध्ये आपल्याकडे 73वी घटना दुरुस्ती झाली 1992ला आणि 74वी घटना दुरुस्ती झाली 1992. याच्यानुसार आपल्याकडे त्रिस्तर यंत्रणा झाली. याला घटनात्मक दर्जा मिळाला. काय मिळाला? घटनात्मक दर्जा मिळाला. आणि कलम 243A ते कलम 243O मध्ये 73व्या घटना दुरुस्तीचा समावेश, आणि शहरी 74व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम 243P ते कलम 243ZG अशा पद्धतीने काय ग्रामीण आणि शहरी स्वरूपामध्ये आपल्याकडे घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि त्रिस्तर आपल्याकडे यंत्रणा आहे का, तर त्रिस्तर आहे. जो पहिला स्तर आहे केंद्र स्तरावर बघत असताना आपल्याकडे कार्यकारी यंत्रणा जी आहे ती कार्यकारी यंत्रणेमध्ये आपल्याकडे राष्ट्रपतीपासून त्याची सुरुवात होते केंद्रामध्ये, आणि राज्यामध्ये राज्याची कार्यकारी यंत्रणेपासून बघत असताना राज्यपाल. ठीक आहे. त्याच्या अंतर्गत काम होईल का, तर होईल. अशा पद्धतीने केंद्र, राज्य आणि स्थानिक अशा पद्धतीने त्रिस्तर आपल्याकडे शासन व्यवस्था आहे का, तर त्रिस्तर शासन व्यवस्था आहे. हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगता येईल का, तर वैशिष्ट्य सांगता येईल. राष्ट्रकुलचं सदस्यत्व हे आपण काय केलेलं आहे, स्वीकारलेले. हे आपण स्वइच्छेने स्वीकारले, स्वइच्छेने स्वीकारलेलं आहे. आपण कधी पण काय करू शकतो, आपल्याला जर बाधा आली आपल्या सार्वभौमत्वाला तर ते आपण कधी पण काय करू शकतो, जे की रद्द करू शकतो का, तर ते रद्द करू शकतो. म्हणून हे एक आपल्याला बेसिक स्वरूपाचं आपण वैशिष्ट्य सांगू शकतो का, तर वैशिष्ट्य सांगू शकतो. अल्पसंख्यात्मकांना संरक्षण आहे. अल्पसंख्यात्मकांच्या विकासासाठी आपल्याकडे काय आहे, केंद्र सरकार काय करेल, विविध स्वरूपाच्या विकासाच्या योजना केंद्र सरकार विविध विषय असतील त्याच्या संबंधित काय करतील, योजना काय करेल, योजना अंमलबजावणी करेल का, तर योजना येईल. घटनेमध्ये त्यांना संरक्षण आहे का, तर अल्पसंख्यात्मक समाजा शिक्षण संस्था स्थापन करण्याबाबत आहे, त्याचं पण संरक्षण प्राप्त करून दिलेलं आहे का, तर संरक्षण करून दिलेलं. त्यांना स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती हे जतन करता येऊ शकतं का, तर ते जतन करण्याचं पण स्वातंत्र्य उपलब्ध आहे का, तर उपलब्ध आहे. अशा पद्धतीने अल्पसंख्यात्मकांना संरक्षण हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे का, तर हे आपल्या घटनेचं काय आहे, वैशिष्ट्य सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर कल्याणकारी राज्याचं तत्वज्ञान आहे. हे करत असताना मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, विविध विकासाच्या योजना काय करू शकतो, त्याची अंमलबजावणी करता येऊ शकते का, तर करता येऊ शकते. ठीक आहे. म्हणून कल्याणकारी राज्य
निर्माण करायचं आहे ते कुणाला डोळ्यासमोर ठेवून करायचं आहे, नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून करायचं आहे का, तर करायचं आहे. त्याच्यामध्ये न्याय द्यायचा आहे, न्याय आर्थिक स्वरूप, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा, समता, स्वातंत्र्य, या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, वाढवायच्या आहेत. आणि लोकांना डोळ्यासमोर ठेवले तर लोकांचं जीवनमान काय करायचे, राहणीमानाचा जो दर्जा आहे, तो जीवनमानाचा जो दर्जा आहे तो दर्जा काय करायचा आहे, वाढवायचा आहे का, तर वाढवायचा आहे. म्हणून राज्यानं काय करावं आणि राज्यानं काय करू नये याबद्दलच्या गोष्टी पण इथे येतात का, तर इथे येतात. सरळ सरळ स्वरूपामध्ये आपण डिस्कशन करतोय. पूर्वपरीक्षेच्या अँगल मी प्रत्येक वेळा सांगत आहे, कारण की आपल्याला तिथले प्रश्न जे काही आहे ते जाणार नाही. खालीलपैकी कुठलं वैशिष्ट्य आहे, पायाभूत वैशिष्ट्य कुठलं आहे, सखोल स्वरूपाची वैशिष्ट्ये, ठीक आहे. पण आपल्याला सरळ सरळ इथे खूप सोपे प्रश्न आहेत. पॉलिटिकल सायन्स म्हणजे तुमच्यासाठी पूर्वपरीक्षेसाठी 2020 मॅच जशी आहे त्याच्यामध्ये पॉवर प्ले आहे, त्या पद्धतीचे मार्क आहेत. ते तुम्हाला मार्क आले पाहिजे का, तर आले पाहिजे. परीक्षा खूप सोपी आहे, ती अवघड मानण्यासारखी काही नाही आहे. इथे फक्त वेळेचं नियोजन आहे. तुम्ही परीक्षा कशा पद्धतीने काय करता, तो 1 तास कसा सांभाळता तुम्ही, त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून तुम्ही रोज 100 प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे तुम्ही सोडवायचे आहेत का, तर सोडवायचे आहेत. मी नेहमी सांगतो की ज्या पद्धतीची परीक्षा आहे त्या पद्धतीचा अभ्यास असला पाहिजे. रिटर्नचा जर अभ्यास करत असाल रिटर्न अँगलनी, तर तुम्ही रोज 2 प्रश्न लिहिले पाहिजे, तर तुमची प्रॅक्टिस आहे. आणि जर तुम्ही ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करताय तर रोज 100 प्रश्न तुम्ही काय केले पाहिजे, वाचले पाहिजे का, तर वाचले पाहिजे. त्यामुळे काय होईल, तुमच्या वाचण्याचा वेग वाढेल. आणि वेग वाढला की तुम्हाला 2 जे सेंटेन्स असतील त्याचा अर्थ कळेल. पहिलं सेंटेन्स आणि दुसरं सेंटेन्स हे अडचणीत येतं. आणि ट्रॅप आहे बघा, 2 प्रश्न हे ट्रॅप असतात. 2 प्रश्न हे नेहमी लक्षात घ्यायचं. आणि 1-2 प्रश्न हे कठीण असतात. म्हणून लक्षात घ्यायचं की तुम्हाला 15 पैकी 12 ते 13 मार्क आरामशीर, ही जी 20-22 लेक्चर होतील आपले, त्यामध्ये तुम्ही बघितले तर सरळ स्वरूपामध्ये होईल. खूप जास्त कलेक्टिव्ह करायची गरज नाही. आपण पूर्वपरीक्षेच्याच अँगलनी चर्चा करत आहोत, ठीक आहे. म्हणून परीक्षा पद्धत समजून घ्या. आपल्याला नॉलेज मिळवायचं नाही आहे, आपल्याला ज्ञानी व्हायचं नाही आहे. ज्ञानी होण्यासाठी आपल्याकडे विद्यापीठं आहेत आणि त्या विद्यापीठांमध्ये जाऊन आपण PhD केली पाहिजे किंवा त्या गोष्टी आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वसमावेशक पद्धतीने सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. मी हा विषय शिकवतोय म्हणून याच विषयाचा अभ्यास तुम्ही करा 15 पैकी 15. माझ्या विषयामध्ये 15 पैकी 15 मिळाले आणि दुसऱ्या एका विषयामध्ये 15 पैकी 0 मिळाली, तर त्यामध्ये तुमचा नाही आहे. सगळ्या विषयांना एक सोबत घेऊन जायचं आहे. सगळ्या विषयांना एक सोबत घेऊन गेले की आरामशीर पद्धतीने तुम्हाला काय करता येतं, परीक्षा आहे. परीक्षा हे स्किल आहे, पूर्वपरीक्षा हे करून घ्या. म्हणून आपण हे जे बघतोय ते फक्त पूर्वपरीक्षेच्या अँगलनी बघतोय. हे रिटर्ननी जर बघायचं म्हटलं तर एक गोष्ट सांगायला, संसदीय लोकशाही ही जर कॉन्सेप्ट जर पूर्ण रिटर्नच्या अँगलनी शिकायची म्हटले तर त्याला 1 तास लागेल. आपल्याला गरज नाही आहे त्याची. ज्या पद्धतीची परीक्षा आहे त्या पद्धतीचं आपलं प्रिपरेशन असणं आवश्यक आहे का, तर ते आवश्यक आहे. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणून कल्याणकारी राज्याचं काय करायचं आहे, तत्त्वज्ञान आहे, ठीक आहे. मुख्य स्वरूपामध्ये बघायचं, ही भारतीय राज्यघटनेची काय आहे, वैशिष्ट्ये आहेत. कुठल्या स्वरूपातली वैशिष्ट्ये बघत असताना काय आहे की अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य. तिथं काय अपेक्षित प्रश्न आहे की कायदे तयार करतं, कायद्याची वैधता कोणता चेक करू शकतं, तर सुप्रीम कोर्ट करू शकतं. साधे साधे सेंटेन्स उपलब्ध होतील, ठीक आहे. एकात्मिक न्याय यंत्रणा आहे आपल्याकडे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, न्यायालय. सर्वोच्च निर्णय कोण देऊ शकतं, सुप्रीम कोर्ट आहे. आणि ती आपल्या कायदेमंडळापासून काय आहे, वेगळी आहे. त्याच्यामुळे त्याबद्दलचं ते वैशिष्ट्य आहे, ठीक आहे. आता काही तात्विक स्वरूपाची वैशिष्ट्ये जर बघायची म्हटली किंवा सखोल स्वरूपाची, तात्विक त्याला सखोल म्हणायचं. त्याच्यामध्ये बघत असताना काय, पहिलं जे वैशिष्ट्य आहे ती संसदीय शासन प्रणाली. संसदीय शासन प्रणाली किंवा संसदीय लोकशाही एक मुख्य स्वरूपामध्ये विचार केला तर संसदीय शासन पद्धती. आता ही संसदीय शासन पद्धती जी आहे, आता अमेरिका आणि ब्रिटन, अमेरिकेमध्ये अध्यक्षीय आहे, अमेरिकेमध्ये कशी आहे, अध्यक्षीय आहे. म्हणजे अध्यक्षीय असल्यामुळे तिथे कायदेमंडळ
आणि कार्यकारी मंडळ हे दोन्हीचा विचार केला तर विभक्त पद्धतीने अमेरिकेमध्ये. पण ब्रिटनमध्ये बघत असताना ते काय आहे, दोन्हीमध्ये कोऑर्डिनेशन आहे, समन्वय आहे. म्हणून आपण जी संसदीय शासन प्रणाली आहे आपण ब्रिटन सारखी स्वीकारली. अमेरिकेमध्ये अध्यक्ष स्वरूपाची असेल, हे अध्यक्ष कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे काय आहेत, विभक्त आहेत, वेगवेगळे आहेत. पण ब्रिटनमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यामध्ये काय आहे, समन्वय आहे, कोऑर्डिनेशन आहे. ही प्रणाली आहे आपली. आणि ही स्वीकारण्याच्या याच्यामध्ये काय आहे, संसदीय शासन प्रणाली आहे, जी व्यवस्था आहे. या व्यवस्थेला का म्हणायचं, ही वैशिष्ट्य काय याची, तर इथे काय असतो, राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो. काय असतो, राष्ट्रपती हा काय असतो, नामधारी प्रमुख असतो. आणि प्रत्यक्षात कोण, तर प्रत्यक्षात कोण प्रमुख असतो, तर पंतप्रधान असतो का, तर पंतप्रधान असतो. ठीक आहे. इथे पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. काय असतं, लोकसभेला जबाबदार असतं का, तर लोकसभेला जबाबदार असतं. आणि मंत्री, जो मंत्री आहे तो मंत्री ज्या सभागृहामधून काय असेल, सभागृहातला काय असतो, सदस्य असतो. दोन्हीपैकी कुठल्याही सभागृहाचा नसेल तर त्यांनी 6 महिन्याच्या आत काय करावं, निवडून यावं का, तर निवडून यावं. संसदीय शासन प्रणालीमध्ये सध्या एवढंच लक्षात घेऊ की संसदीय शासन प्रणाली आपण ब्रिटनचं अनुकरण आहे. का आहे हे मी सांगितलंय. त्याची वैशिष्ट्य काय, तर नामधारी प्रमुख कोण आहे, राष्ट्रपती आहे. वास्तविक स्वरूपामध्ये प्रमुख कोण असतो, तर पंतप्रधान असतो. आणि पीएम आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या काय असतं, लोकसभेला जबाबदार असतं का, तर लोकसभेला जबाबदार असतं. आणि पीएम हे सभागृहाचे सदस्य असतात का, तर ते सभागृहाचे सदस्य असतात. ठीक आहे. आणि कनिष्ठ जे सभागृह असतं, काय, कनिष्ठ सभागृह म्हणजे कोण, लोकसभा, त्याचं विसर्जन होतं का, तर विसर्जन होतं. ही वैशिष्ट्ये आहेत कशाची, शासन प्रणालीची. मग ही सगळी आपल्याकडे आहेत ना, म्हणून आपण संसदीय शासन प्रणाली आहोत. आलं लक्षात. दुसरा जो मुद्दा आहे, ठीक आहे, प्रजासत्ताक लोकशाही. म्हणजे जो राष्ट्रप्रमुख असतो ना, तो राष्ट्रप्रमुख लोकनियुक्त असतो, लोकातून निवडलेला असतो. आपल्याकडे राष्ट्रपती हा लोकनियुक्त आहे का, तर राष्ट्रपती हा लोकनियुक्त आहे. पण कसा आहे, प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष आहे, अप्रत्यक्ष आहे. म्हणून लोकशाहीमध्ये बघत असताना, लोकशाही यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. तर आपली कशी आहे, अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आणि तिथे काय आहे, हेड ऑफ स्टेट कोण आहे, राष्ट्रपती आहे. आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट कोण आहे, पंतप्रधान आहे. बघा साध्या भाषेत आहे, याच्यामध्ये असं विशेष काही नाहीये. की प्रजासत्ताक लोकशाही काय आहे, जे काय आहे, राष्ट्रप्रमुख जो असतो तो व्यक्ती आपल्याकडे लोकातून निवडलेला असतो. आता आपल्याकडून राष्ट्रपती हे लोकातून निवडले जातात, ते इनडायरेक्ट आहेत, अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. मग त्याच्यामध्ये लोकशाही, मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. सध्या आपण फक्त आपल्या अँगलने विचार करू, प्रत्यक्ष लोकशाही. आणि या प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये हेड ऑफ स्टेट राष्ट्रपती, हेड ऑफ गव्हर्नमेंट जे असेल तर पीएम असेल का, तर पीएम असेल. म्हणून प्रजासत्ताक लोकशाही आहे. काय आहे, प्रजासत्ताक लोकशाही आपण आहोत. हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे का, तर हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्यानंतर बघत असताना उदारमतवादी. उदारमतवादी लोकशाही हे पण आपलं वैशिष्ट्य सांगितलं जातं का, तर हे आपलं वैशिष्ट्य. उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय आहे की घटनेमध्ये
सर्व घटकांना काय करावा, संधी मिळावी सर्व घटकांना. म्हणून आपली लोकशाही जे वैशिष्ट्य आहे, सर्व घटक यांना संधी मिळावी, म्हणून ती उदारमतवादी आहे. आणि एखाद्या विशिष्ट कुठल्याही व्यक्तीचं किंवा गट आहे, तोच व्यक्ती पंतप्रधान होईल किंवा राष्ट्रप्रमुख होईल असं त्याचा अर्थ नाही. उदारमतवादी कोणीही काय होऊ शकतं, जी पात्रता पूर्ण करणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती काय होऊ शकते, पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते, राष्ट्रपती. म्हणून ही उदारमतवादी आहे. आणि उदारमतवादी लोकशाहीमध्ये काय असतं, चर्चेद्वारे शासन असतं. आपल्याकडे चर्चा होते, मग चर्चेद्वारे शासन असतं का, तर चर्चेद्वारे शासन चाललं तर ही उदारमतवादी लोकशाही. आपल्याकडे लोकशाही जी आहे ती कशा पद्धतीची आहे, उदारमतवादी लोकशाही आहे का, तर उदारमतवादी लोकशाही आहे. अशा पद्धतीने हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगता येईल का, तर सांगता येईल. समाजवाद आहे मग आपल्याकडे. समाजवादी लोकशाही लोकहित, व्यक्तिगत हित आणि लोकहित हे एकत्रित पद्धतीने केलं की समाजवादी लोकशाही आहे आपल्याकडे. आणि समाजवादी लोकशाहीमध्ये काय आहे की तुम्ही जागरूक असले पाहिजे, तुम्ही सक्रिय असले पाहिजे, सहिष्णुता असली पाहिजे, शांततेच्या मार्गाने पण या गोष्टी येत नाही. म्हणजे तुम्हाला काय आहे, जागरूक असणं, सक्रिय असणं. जागरूक म्हणजे काय, मतदानाचा अधिकार असेल तर तुम्ही जागरूक, तुम्हाला माहित पाहिजे की मतदानाचा अधिकार आहे. सक्रियता, तुम्ही मतदानाचा अधिकार आहे तर जाऊन मतदान केलं पाहिजे. ठीक आहे. आणि सहिष्णुता हा शब्द जो आहे ती इतरांचं जे म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलं पाहिजे. ते म्हणणं पॉझिटिव्ह पण असू शकतं किंवा निगेटिव्ह पण असू शकतं, पण त्याचं मत आहे ते मत ऐकून घेणं, त्याला सहिष्णुता म्हणायचं. ठीक आहे. नाहीतर माझंच खरं आहे असं हे का लावणं, म्हणजे असहिष्णुता. आणि शांतता, शांततेच्या मार्गाने तुम्ही एखाद्या व्यक्तीचं मत परिवर्तन करू शकता, पण राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशिष्ट गोष्टीचा वापर करून, शांतता भंग करून जर काय करत असाल, बदल करत असाल, तर ते समाजवादी लोकशाहीच्या विरोधात आहे का, तर ते विरोधात आहे. म्हणून समाजवादी लोकशाहीमध्ये आपल्याला ह्या बेसिक मुद्दे आहे. व्यक्ती आणि समाज या दोघांचं हित एकत्रितपणे जिथं पाहिलं जातं ती समाजवादी लोकशाही आहे का, तर आहे. ठीक आहे. सोप्या सोप्या गोष्टींमध्ये शब्दांचे अर्थ सांगितले, म्हणून ही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत का, तर ही वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यावर तुम्हाला प्रश्न आहे का, प्रश्न आहे. मी सुरुवातीपासून तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. सार्वभौम घटना समितीद्वारे भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली. सर्वात मोठी लिखित भारताची राज्यघटना हे पण भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे का, तर वैशिष्ट्य आहे. अनुकरणप्रिय आहे का, तर अनुकरणप्रिय आहे. ताठर आणि लवचिकता, अंशतः परिवर्तनी आणि अंशतः अपरिवर्तनी हे पण भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. एकात्मिक व्यवस्था आहे आपल्याकडे. संसद आणि कायदेमंडळ, जे की संसद आणि न्यायमंडळ हे सर्वश्रेष्ठ आहे का, तर ते सर्वश्रेष्ठ आहे. ठीक आहे. त्यानंतर जे की आहे मूलभूत हक्क आहेत आपल्याकडे, मार्गदर्शक तत्व आहेत, मूलभूत कर्तव्य आहे, लोकांचं कल्याण करायचं आहे, अल्पसंख्यात्मकांना म्हणजे की त्यांच्याबाबत संरक्षण आहे, त्यांच्यासाठी उपाययोजना आहेत का, शासन आहे ते आपल्याकडे 3 प्रकारेचं शासन आहे का, तिहेरी स्वरूपातलं शासन आहे का, तर शासन आहे. राष्ट्रकुलचं सदस्यत्व आहे का, तर राष्ट्रकुलचं पण आपण सदस्यत्व काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे का, तर स्वीकारलेलं आहे. अशी सर्वसमावेशक पद्धतीने वैशिष्ट्ये आहेत का, तर ही वैशिष्ट्ये आहेत. हे आपल्याला काय आहेत, पूर्वपरीक्षेच्या अँगलनी त्या शब्दांचे अर्थ किंवा खालीलपैकी कुठलं वैशिष्ट्य नाही आहे जोड्या लावांमध्ये किंवा विधानांच्या बाबतीमध्ये. अशा पद्धतीने प्रश्न इथं एक उपस्थित होऊ शकतो का, तो उपस्थित होऊ शकतो. आले लक्षात? ओके, थँक्यू.